पोलीस परिवारासाठी पोलीस परिवारांकरवी आयोजित केलेलं हे पोलीस भरती मार्गदर्शनाचं सत्र माझा मित्र वैभवजी परब, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व मानवी व्यक्तिमत्वाचे शास्त्रज्ञ असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात शिशु बालक तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय घडवायचंय ते सांगा, आम्ही त्याला घडवून दाखवतो. आपल्याला हवं तसं हवं ते घडवता येतं. मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा आकार देता येतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आपण ठरवलंय आपण काय घडणार आहात. आपण ठरवलंय आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कसा आकार देणार आहात. त्यामुळे ज्यांचं ध्येय ठरलेलं असतं त्यांचा यशाच्या दिशेनं अर्धा प्रवास झालेला असतो. फक्त ठरलेलं ध्येय किती तीव्रतेचं आहे याच्यावर त्याचं यश आणि अपयश अवलंबून राहतं. एक गुराखी जंगलात एका झाडावर बसून फांदी तोडत होता. गमतीची गोष्ट अशी की ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता. तिथूनच त्या राज्याचा प्रधान चालला होता. त्याने त्या गुराख्याकडे बघितलं. त्याचा वेडेपणा त्याच्या लक्षात आला. ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी हा तोडतोय. दिसायला देखणा होता गुराखी, पण बुद्धीनं कमी वाटत होता. अडाणी, अज्ञानी, अशिक्षित. त्याच्याकडे बघितलं आणि त्या राज्याच्या प्रधानाच्या मनात एक कल्पना आली. त्याच राज्याच्या राजकन्येनं या प्रधानाचा अपमान केला होता. राजकन्येचा त्याला सूड घ्यायचा होता. हा देखणा दिसलेला गुराखी त्यांनी बघितला आणि राजकन्येवर सूड घेण्याची संधी आपल्या समोर चालून आली हे त्याच्या लक्षात आलं. त्याने असं ठरवलं की या अडाणी अज्ञानी गुराख्याचं लग्न राजकन्याबरोबर लावून देऊया. राजकन्या मोठी विद्वान होती, प्रकाळ पंडित होती. इतक्या विद्वान राजकन्याशी ज्यावेळी या अडाणी गुराख्याशी मी लग्न लावून देईन त्यावेळी माझा बदला पूर्ण होईल. या प्रधानानं त्या गुराख्याच्या पोराला अत्यंत हुशारीनं विद्वानाचं रूप दिलं. अत्यंत चतुराईनं त्यांनी सगळ्या राजदरबारातल्या सगळ्या व्यक्तींना तो विद्वान आहे, प्रकाळ पंडित आहे हे त्यांच्या मनावर अगदी बिंबवलं, ठसवलं. राजकन्या लग्नाला तयारही झाली, लग्नही झालं. प्रधान बदला घेतल्याच्या आनंदात, सूड घेतल्याच्या आनंदात मग्न होता. राजकन्येला या सगळ्या प्रकाराची काही कल्पना नव्हती. आपलं लग्न एका विद्वानाशी झालंय याच भ्रमात ती होती. लग्न झाल्यानंतर एकांतात राजकन्येनं आपल्या या पती झालेल्या गुराख्याला विचारलं, अस्ति कच्छित वाग्विशेष? म्हणजे तुम्हाला वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का? आता मुळात हा अज्ञानी, हा शिकलाच नव्हता. राजकन्या काय म्हणतेय हेच त्याला कळालं नव्हतं. अस्ति कच्छित वाग्विशेष, वाङ्मय म्हणजे काय हेच त्याला माहिती नाही. तो गडबडला, गोंधळला आणि या गुराख्याचं बिंग फुटलं. राजकन्या भयान संतापली. आपल्या पतीला वाटेल तशी टाकून बोलू लागली. प्रचंड अपमान केला तिनं. आपल्या पत्नीनं केलेला हा आपला अपमान त्याला सहन झाला नाही आणि त्याच क्षणी त्याने राजवाडा सोडला. पण मनात एक निश्चय केला, आता परत येईन. तो विद्वान आणि प्रकाळ पंडित म्हणूनच परत येईन. आणि त्यांनी सरळ जंगलाची वाट धरली. कालीमातेच्या मंदिरामध्ये तो ज्ञानसाधना करायला लागला. त्याचा निश्चय इतका दृढ निश्चय होता की विद्या व्यासंगानं तो अलौकिक ज्ञान प्राप्त करता झाला. संस्कृत भाषेतील कवी कुलभूषण ठरला. काली मातेच्या मंदिरात त्यानं ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला हा सर्वसामान्य गुराखी महाकवी कालिदास म्हणून विश्व प्रसिद्ध झाला. तुम्ही कोण आहात याला काही महत्व नाही. तुमचा निश्चय तुम्ही कोण होणार हे ठरवत असतो. गुराखी असलेल्या अज्ञानी या व्यक्तीनं निश्चय केला, पराकुटीचा निश्चय केला. अक्षर ओळख नसणाऱ्या या गुराख्यानं स्वतःला
महाकवी घडवता येतं, हवं तसं घडवता येतं. सारेच गुण साऱ्यात असतील असं अजिबात नाही, पण कुणात काहीच नाही असं कधीच होत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. काही अडचणी असतील, काही कमतरता असतील, पण बलस्थानं सुद्धा असतील हे लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे. जी बलस्थानं आहेत त्यांचा विकास कराच, पण ज्या कमतरता आहेत त्यांनाही विकसित करत त्या कमतरताचे पंख बनवा आणि यशाच्या बळात भराऱ्या मारायला शिका. हे सगळ्यात महत्वाचं. न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र अजिबात आवडत नव्हतं. चार्ल्स डार्विनला त्याच्या उन्हाळपणाला त्याचे वडील अक्षरशः वैतागले होते. जेम्स वॅटला त्याच्या शाळेनं अक्षरशः मूर्ख ठरवलं होतं. थॉमस एडिसनला बहिर असल्यामुळे शाळेतून काढून टाकलं होतं. पण तरीही स्वतःच्या कमतरतांवर मात करत त्यांनी यशाच्या आभाळात स्वतःची कर्तृत्व पताका फडकावली. ती निव्वळ स्वतःच्या निश्चयाच्या बळावर. वर्गात गुरुजी घरी दिलेला गृहपाठ तपासत होते. एका मुलाला उभा केलं. तो म्हणाला, वही आणली नाही गुरुजी. उभा राहा, हात पुढे कर. आणि गुरुजी त्याच्या हातावर छडी मारणार, तोच त्यांचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं आणि उगारलेली छडी त्यांनी माघारी घेत त्या मुलाला म्हटलं, तुला छडी मारून तरी काय उपयोग, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्या मुलाला क्षणभर वाईट वाटलं. त्यांनी गुरुजींना विचारलं, गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठं असते? गुरुजींनी ती जागा दाखवली आणि क्षणात तो मुलगा वर्गातनं बाहेर पडला. काही क्षणात तो परत आला तेव्हा त्याचा हात रक्ताळलेला होता. गुरुजींनी विचारलं, हे काय? गुरुजी, नियतीनं माझ्या हातावर जी विद्येची रेष बनवली नाही ती मी माझ्या हातानं चाकून बनवून आलोय. मी विद्या मिळवणार गुरुजी. हाच स्वतःच्या हातावर चाकून विद्येची रेष कोरणारा मुलगा पुढे व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धीस आला. अशी कितीतरी असंख्य उदाहरणं तुम्हाला दिसतील जे निव्वळ निश्चयाच्या जोरावर यशस्वी झालेली आहेत. हो, मला हे करायचंय, करणारच. निश्चय तुम्हाला दृढ शक्ती देतो. तुमच्या शारीरिक मानसिक सगळ्या शक्ती तुमच्या निश्चयाशी तो केंद्रीभूत करतो. निश्चयच तुमचे माघारीचे दोर कापून टाकतो. संकटांना उद्ध्वस्त करायचं सामर्थ्य तुमचा निश्चयच तुमचा बहाल करतो. कोंडाणा गेलेले तानाजी कोंडाणा घेता घेता धारातीर्थी पडले आणि मराठी सैन्य परत सुटलं. सूर्याचे मालुसरे ते बघितलं आणि सूर्याचे मालुसरे पुढे आले. त्या मराठी सैन्याला कडाडत म्हणाले, अरे पळता कुठं भेडासारखे, तुमचा बाप इथं मरून पडलाय, पळता कुठं? आणि क्षणांनी परतीचे दोर कापून टाकले. आता दरीत उड्या मारून मारा, नाहीतर लढून मारा. मराठी सैन्य दरीत उड्या टाकून मरण्यापेक्षा लढून मरणं पत्करलं आणि कोंढाण्यावर भगवा फडकला. निश्चय तुमचे पहिले माघारीचे दोर कापून टाकतो. ध्येय गाठायचं असेल तर बाकीचे पर्याय पहिले संपवून टाका. एकच ध्येय, एकच पर्याय, बस, दुसरा पर्याय नाही. त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुम्ही ध्येयाकडे झेपावता तेव्हा ध्येय गाठता येतं. निश्चय तुम्हाला ती सगळ्यात महत्वाची शक्ती देतो. ती इतरांना वाटून उपयोग नाही. तुम्ही हे व्हावं, तुम्हाला वाटलं पाहिजे मला हे व्हायचं आहे. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणं, तिथं पर्याय उपस्थित राहतात. पण ज्यावेळी स्वतःची महत्वाकांक्षा निर्माण होते त्यावेळी पर्याय संपून जातात. तुम्हाला वाटलं पाहिजे. तुम्हाला एक छोटासा मुलगा वर्गात बोलायला उभा राहिला आणि बोलायला सुरुवात केली आणि त्याचे तोत्र बोलणं ऐकून समोरचा सगळा वर्ग खो 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 हसायला लागला. त्या पोराला मेल्याहून मेल्यासारखं झालं. मुलं पुढे बोलूच देईना त्याला. त्याच्या डोळ्यातनं खळदेशी अश्रू ओघळला आणि क्षणात मान खाली घालून तो बाहेर चालता झाला. अपमान जिव्हारी लागला होता. मी आहे तोत्रा, नाही बोला, नीट बोलता येत, पण हा जन्मजात आलेला तोत्रेपणा आहे. मी काय करणार? हा झालेला अपमान बघून त्या मुलाला असं ठरवता आलं असतं की आता इथून पुढे मी कधीच कुणापुढे बोलणार नाही.
आता इथून मी कधीच भाषण करायला उभा राहणार नाही. हसतायत मला, अपमान होतोय माझा. नाही, त्या अपमानातूनच त्यानं सन्मान मिळवण्याचा निश्चय केला. तो म्हणाला, जी मुलं आज मला हसतायत तीच मुलं उद्या माझ्या भाषणावर टाळ्या वाजवतील. आणि त्या दिवसापासून त्या पोरांनी कामाला सुरुवात केली. तोत्रेपणा घालवण्यासाठी गालाच्या दोन्ही बाजूला तो 2 गारगोट्या ठेवायचा आणि गारगोट्या ठेवून बोलायची सतत सतत सवय करायचा, सतत सराव करायचा. बोलता बोलता त्या गारगोट्या दाताला घासायच्या, गालाला घासायच्या, गाल रक्तबंबाळ व्हायचा. तो वेदना सहन करत राहायचा, पण तोत्रेपणा गेला पाहिजे म्हणून जीवाच्या कंताने प्रयत्न करत राहिला. आणि अखेर स्पष्ट उच्चार करताच मला आता स्पष्ट बोलता येतंय, पण माझा आवाज पल्लेदार झाला पाहिजे. मोठमोठाले डोंगर चढायचा आणि उतरायचा, सकाळी उठल्याबरोबर त्याचा तोच सराव सुरू व्हायचा. छातीचा फाटा मजबूत झाला पाहिजे, त्याशिवाय पल्लेदार वाक्य नाही फेकता येणार. माझा श्वास टिकला पाहिजे, त्यापेक्षा माझा दम नाही वाढणार. बघता बघता छातीचा फाटा मजबूत झाला, बुलंद झाला, पल्लेदार वाक्य फेकता येऊ लागली. माझा आवाज मोठा झाला पाहिजे. समुद्राच्या काठावर उभा राहायचा आणि मोठमोठ्यानं बोलायचा. लाटांचा आवाज येत राहायचा आणि त्या लाटांच्या आवाजात त्याचं बोलणं ऐकूच यायचं नाही. इतक्या मोठ्याने बोलायला लागला की लाटांचा आवाज येत असूनही आता त्याचा आवाज ऐकू यायला लागला. स्वतःच्या आवाजाची ताकद त्याने इतकी वाढवली. स्पर्धा करायची तर किरकोळाशी करू नका. स्पर्धा करायची तर त्या डोंगराशी करता यायला हवी. स्पर्धा करायची तर समुद्राच्या लाटांशी करता यायला हवी. स्पर्धा करायची तर वादळाशी करता यायला हवी. स्पर्धा करायची तर बलाढ्य संकटाशी करता यायला हवी. आवाज घडवला, आता स्पष्ट उच्चार, बोलणं उत्तम, पल्लेदार वाक्य बोलता यायला लागलं. पण काय बोलायचं? ज्ञान हवं. एन्सायक्लोपीडियाचे सगळे खंड त्यानं मुखोद्गत करून टाकले. पण त्याला सवय अशी की तो एका जागी बसत नव्हता, स्थिरच राहत नव्हता. वाचायला बसला की 10 मिनिटं झाली की उठायचा, बाहेर जायचा, फिरून यायचा, लक्षच लागत नव्हतं. स्थिर बसलं पाहिजे, बैठक टाकली पाहिजे, त्याशिवाय अभ्यास होणार नाही. पण नव्हता स्थिर बसत. शेवटी एके दिवशी तो सरळ घरातनं उठला, एका नाभिकाच्या दुकानात गेला आणि त्याला सांगितलं, माझ्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाक. त्याला काही कळे ना, अर्धेच केस तू काढ रे, अर्धे केस ठेव, अर्ध टक्कल कर. त्या नाभिकानं त्याचं अर्ध टक्कल केलं. त्यांनी स्वतःला आरशात बघितलं, भयानक विचित्र दिसत होता. आता अशा अवतारात बाहेर कुठं जायचं? घरातच थांबून राहायला लागला. सबब बाहेर जाणंच बंद झालं. अभ्यासाची बैठक बसली. स्थिर वृत्तीनं त्याला अभ्यास करता यायला लागला. आता एकाच जागी बसला की वाचता वाचता डुलक्या यायच्या, पेंग यायचा. त्याला कळेना काय करावं. अभ्यास झाला पाहिजे, वाचन झालं पाहिजे, अखंड वाचलं पाहिजे, प्रचंड वाचलं पाहिजे, तर बोलता येईल मला. झोप्यावर कसं नियंत्रण मिळवायचं? परत नाभिकाच्या दुकानात गेला. सगळे केस काढ, फक्त शेंडी ठेव, शेंडी ठेव फक्त. त्याने तेवढी शेंडी ठेवली. घरी आला, जिथं अभ्यासाला बसायचा तिथं मागं खुंटी होती. त्या खुंटीला दोरी बांधली. दोरीचं एक टोक खुंटीला आणि दुसरं टोक स्वतःच्या शेंडीला बांधलं आणि वाचायला बसला. आता डुलकी आली की पुढं शेंडीला ताण बसायचा, छपकन झोप उडायची. अभ्यास करत राहिला, अभ्यास करत राहिला. कुणी सांगितलं नव्हतं त्याला, वडिलांचा हट्ट नव्हता, आईची इच्छा नव्हती तू केलंच पाहिजेस, ही त्याची इच्छा होती, ही त्याची महत्वाकांक्षा होती. स्वतःवर आलेल्या अडचणींवर तो मात करत राहिला आणि एक दिवस या जगातला पहिला सर्वोत्कृष्ट वक्ता तो म्हणून तो डेमोस्थेनिस जगत विख्यात झाला. हा पहिला वक्तृत्व कलेतला बादशाह. स्वतःला स्वतःच घडवता येतं, दुसरं कुणीही तुम्हाला घडवू शकत नाही. या जगात तुमचा पराभव दुसरा कुणीच करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता, दुसरं कुणीच नाही. त्यामुळे स्वतःला घडवायचंय, स्वतःला जिंकून द्यायचंय, स्वतःला विजय मिळवायचा, ही जबाबदारी तुमची आहे, सर्वस्वी तुमची. तुमचा निश्चय हवा.
ठाम निश्चय हवा. आढळपद मिळवण्याचा जसा ध्रुवानं निश्चय केला होता ना, तसा त्या निश्चयाच्या बळावर तो आढळ स्थानावर पोहोचला. तुमचा निश्चयच तुम्हाला आढळ स्थान देतो. हा निश्चय महत्वाचा आहे. आणि सगळं आहे तुमच्यात, अडचण काहीच नाही. तुमच्याकडे एक वेळ बाकी काही नसलं तरी चालेल. फक्त निश्चय हवा, ठाम निश्चय हवा. बाकी सगळ्या गोष्टी प्रत्येकात असतात. क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते. क्षमतेचं पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते. तुमच्यात योग्यता आहे, क्षमता आहे, फक्त पात्रतेत रूपांतर करा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझ्यात हे नाही, माझ्यात ते नाही, असं कधीच काही घडत नाही. कुठलाच माणूस जन्माच्या कमजोर किंवा ताकदवान कधीच नसतो. तो ज्या वातावरणात राहतो, ज्या संस्कारात वाढतो, आजूबाजूची परिस्थिती जशी त्याच्या वाट्याला येते त्याच्यानुसार तो घडत जातो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण भाग्यवान आहात. आपण पोलीस परिवारातच जन्माला आला आहात. आपण पोलीस परिवारातच वाढला आहात. आपण त्या वातावरणातच आहात. त्यामुळे आपल्याला बाकीची कुठलीच अडचण नाही. ते सगळं वातावरण आपल्या हाताशी आहे, आपल्या वाट्याला आलंय. त्यामुळे ज्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ते घाईक ध्येय गाठणं अडचणीचं काहीच नाही, याची बात नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, क्षमता समजायला हव्यात. मी वारंवार सांगतो, प्रत्येकाला काही ना काही दिलंय, काही ना काही आहे. कुणाच्यात अपार कष्ट करायची कार्यक्षमता आहे, कुणाच्यात ज्ञानसंचय करणारी ज्ञानक्षमता आहे, कुणाच्यात आणीबाणीच्या वेळी अचूक निर्णय घ्यायची निर्णय क्षमता आहे, तर कुणाच्यात नवनवीन कल्पना अस्तित्वात आणण्याची कल्पना क्षमता आहे. तुमच्यात काय आहे? कार्यक्षमता आहे, बुद्धी क्षमता आहे, निर्णय क्षमता आहे का कल्पना क्षमता आहे? कुठली क्षमता आहे तुमच्यात? स्वतःची ओळख करून घ्यायला हवी. आपल्यात कुठली क्षमता आहे ती आधी पारखायला हवं आणि त्या क्षमतेच्या बळावर इतर क्षमता मिळवता यायला हव्यात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आम्हाला कुठल्याही प्रवासात कसंही कटोही यशस्वी होता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अपार कष्ट करणारी कार्यक्षमता निर्माण करता येते, व्यायामानं तयार करता येते. पण कार्यक्षमता ही फक्त शरीरात असून चालत नाही, ती मनातही असावी लागते. उत्तम शरीर बळ असणारी माणसं ज्यावेळी आत्महत्या करताना मला दिसतात त्यावेळी लक्षात येतं ही शरीर बळानं मजबूत होती पण मनोबलानं मात्र कमजोर होती. एक वेळ तुमच्यात शरीर बळ नसलं तरी चालेल पण मनोबळ मात्र उत्तम हवं. मनोबळ असणारी माणसं यशस्वी होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. एकही लढाई न करता वर्धमान महावीर झाले. जो रण जिंकतो त्याला मी वीर म्हणतो आणि जो मन जिंकतो त्याला मी महावीर म्हणतो. मन जिंकलं की मग रण जिंकता येईल. मन जिंकायला हवं. मन जिंकणं म्हणजे काय आहे आपल्या, काय करू शकतो आपण, किती क्षमता आहे, किती मर्यादेपर्यंत जाऊ शकतो आपण, ही स्वतःची ओळख करून घ्यायला हवी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक सिंहाचं बछडं चुकून जंगलात चुकलं ते चुकलं, एका बकऱ्यांच्या कळपात मिसळलं ते बकऱ्यांबरोबरच राहायला लागलं. ते बकऱ्यांसारखं वागायचं, बकऱ्यांसारखंच जगायचं, बकऱ्यांसारखंच बेबे करायला लागलं, बकऱ्यांसारखंच गवत खायला लागलं. ते विसरलंच आपण सिंह आहे, ते पुरतं बकराळच. एके दिवशी त्याच बकऱ्यांच्या कळपावर एका सिंहाचा छापा पडला. बकऱ्या गेल्या पळून. हे बछडं नेमकं त्याच्या तावडीत सापडलं. त्या सिंहानं त्या बछड्या एकदा नीट बघितलं आणि त्याला विचारलं, तू इकडं कसा? तसं ते बछडं म्हटलं, मी पहिल्यापासून इकडंच आहे, मी याच पक्षात आहे. अरे तो सिंह आहेस, मी इकडंच आहे. सिंहाला राग दिली फाड दिशी ठेवून. त्या सिंहाच्या फटक्यानं त्या बछड्याच्या तोंडातनं रक्त ओघळलं. रक्त त्याच्या जिभेला लागलं. सिंहाने विचारलं, टेस्ट कशी आहे? बछडा म्हटला, ग्रेट. मग नॉनव्हेज सोडून व्हेजच्या माग का लागलाय? त्या बछड्याच्या डोक्यात काय प्रकाश पडेना. मग सिंहाने म्हटलं, चल एका विहिरीच्या काठावर नेलं. खाली बघ, पाण्यात बघ. आता पाण्यात दोघांचे प्रतिबिंब.
सिंह म्हटला माझ्यासारखाच दिसतोस ना? म्हटला हो. अरे मग सिंह इकडं काय? चल. जाणीव करून द्यावी लागते तुम्ही सिंह आहात. कुठल्या वातावरणात आहात, कुठल्या परिस्थितीत आहात, सभोवती कोण आहे, बाजूला सारा, तुम्ही सिंह आहात हे पहिलं लक्षात ठेवा. स्वतःची जाणीव व्हायला पाहिजे. ही जाणीव कधी होते? तुमच्या क्षमता तुम्हाला कळतात तेव्हा. तेव्हा मग इतिहास घडवता येतो. बाकी कारणच देऊ नका अजिबात. आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. आमच्या अपयशाचं सगळं खापर आम्हाला परिस्थितीवर फोडायची सवय लागली आहे. कारण देतो आम्ही फक्त. परिस्थिती तुमच्या मनोअवस्थेवर अवलंबून असते. परिस्थिती चांगली किंवा वाईट कधीच नसते. तुम्ही कसं तिच्याकडे पाहता त्याच्यावर ते अवलंबून असतं. तुमचा अभ्यास झाला असेल, तुमच्या क्षमता तुम्हाला माहिती असतील, तुम्ही सजग असाल, सावध असाल, तयार